मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 12. भारत, वायव्येकडील देश आणि चीन. 12.1. प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध. भारताच्या प्राचीन इतिहासाचा आढावा घेत असताना आपण सुमारे 4000 वर्षे इतक्या प्रदीर्घ कालखंडातील ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रांमध्ये होत गेलेल्या स्थित्यंतरांचा अभ्यास केला. या पाठात भारताबाहेरील प्रदेशांमध्ये दिसणाऱ्या भारतीय संस्कृतींच्या खुणा यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. परकीय प्रदेशात गेलेल्या भारतीयांनी त्यांची संस्कृती, धर्म आणि राजकीय सत्ता स्थानिक लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला नाही. ही बाब विशेष लक्षात घेण्याजोगी आहे. त्या प्रदेशांमधील स्थानिक लोकांशी त्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि त्यातून त्या स्थानिक संस्कृतींमध्ये मोलाची भर पडत गेली. हिंदुकुश पर्वतापलीकडच्या प्रदेशात झालेला भारतीय संस्कृतीचा प्रसार हा प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराशी निगडित आहे. कथा सरितसागर, जातक कथा, दीपवंश, महावंश या ग्रंथांमधून प्राचीन काळातील भारतातून दूरवरच्या प्रदेशांशी चालणाऱ्या व्यापारांचे संदर्भ दिलेले आढळतात. भारतीय व्यापाऱ्यांच्या समुद्री प्रवासाच्या आणि धाडसाच्या अनेक गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. संगम साहित्यात सोने घेऊन येणाऱ्या आणि काळी मिरी घेऊन जाणाऱ्या यवन जहाजांचा उल्लेख अनेकदा केलेला आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कोरीव लेखांमध्ये यवनांनी दिलेल्या दानांचे उल्लेख आहेत. भारत आणि पश्चिम आशिया यांच्यामधील व्यापाराच्या संदर्भात जुन्या बायबलमध्ये उल्लेख असलेले ओफिर म्हणजेच सोपारा बंदर असावे असे मानले जाते. बॅबिलॉनमधील इमारतींसाठी सागवान आणि देवदार लाकूड वापरले जात असे. या इमारती लाकडांखेरीज चंदन, हस्तिदंत, कासवाच्या पाठी, माकडे, मोर, मोती, मौल्यवान खडे तसेच काळी मिरी, दालचिनी आणि सुगंधी पदार्थ या गोष्टीही भारतातून निर्यात होत असत. समुद्री प्रवासात एका अनामिक खलाशाने केलेल्या दैनंदिन नोंदीचा वृत्तांत पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी, लॅटिन नाव पेरिप्लस मॅरिस एरिथ्रेई या नावाने प्रसिद्ध आहे. त्यामध्ये प्राचीन भारतातील भरूच, सोपारा, कल्याण यासारखी बंदरे, उज्जैनसारखी महत्त्वाची व्यापारी केंद्रे यांची माहिती मिळते. यांखेरीज स्ट्रॉबो या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेला जिओग्राफिया, थोरल्या प्लिनीने लिहिलेला नॅचरलिस हिस्टोरिया, क्लॉडियस टॉलेमी या ग्रीक गणित भूगोलतज्ञाने लिहिलेला जिओग्राफिया, एरियन या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेला इंडिका यांसारखे ग्रंथ भारत रोम यांच्यातील व्यापाराची माहिती देणाऱ्या साधनांमध्ये महत्त्वाचे आहेत. एरियन हा इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातील इतिहासकार होता. तो स्वतः भारतात आला नव्हता. त्याच्या ग्रंथातील बराचसा भाग मॅगिस्थीनिसच्या इंडिका या ग्रंथावर आधारलेला आहे. पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सीमध्ये हिप्पॅलस नावाच्या ग्रीक खलाशाने तांबडा समुद्र ते हिंदी महासागरापर्यंतच्या थेट मार्गावरील सर्व बंदरांचे अचूक भौगोलिक रेखाटन केल्याचा उल्लेख केला आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमचा पहिला सम्राट ऑगस्टस याच्या काळात भारताचा रोम बरोबर असणारा व्यापार वाढीस लागला. या व्यापारात मध्य आशियातून जाणारा रेशीम मार्ग आणि दक्षिण व पश्चिम भारताच्या किनारपट्ट्यावरील बंदरे यांना महत्त्व प्राप्त झाले. ग्रीक इतिहासकारांनी केलेल्या नोंदीमध्ये रोमन सम्राट ऑगस्टसच्या दरबारात भारतीय व्यापारी शिष्टमंडळ त्याच्या भेटीसाठी गेल्याचे काही उल्लेखही आहेत. तामिळनाडू येथे मिळालेल्या नाणेनिधीमध्ये सोन्याची रोमन नाणी मिळाली आहेत. यातील अनेक नाण्यांवर सोन्याचा कस ठरवण्यासाठी केलेले छेद आढळतात. त्या अर्थी त्या नाण्यांना चलन म्हणून महत्त्व नव्हते. केवळ त्यातून मिळणाऱ्या सोन्याच्या अंगिक मूल्याला महत्त्व होते हे स्पष्ट होते. रोमन सम्राट नीरो याने त्याच्या वापरात असलेल्या पाचूच्या भारतीय प्यालासाठी 1 दशलक्ष सुवर्ण नाणी इतकी किंमत मोजली होती असे उल्लेख आहेत. रोममधून फार मोठ्या प्रमाणावर सुवर्ण नाण्यांच्या स्वरूपात रोमचा खजिना भारतामध्ये रिता होत आहे असे वाटून थोरला प्लिनी या रोमन विचारवंताने चिंता व्यक्त केली होती. भारताला त्याने जगातील सर्व सुवर्ण आपल्याकडे ओढून घेणारे कुंड असे म्हटले होते. स्ट्रॉबोने केलेल्या वर्णनाच्या आधारे भारतातून आलेल्या सर्प, शिकारी कुत्री, वाघ, हत्ती यांसारखे प्राणी, पोपट, मोर यांसारखे पक्षी, गेंड्याचे कातडे आणि शिंग, उंची वस्त्रे, मोती आणि हस्तिदंत, मसाल्याचे पदार्थ अशा अनेक अमूल्य गोष्टींना श्रीमंत रोमन लोकांमध्ये फार मोठी मागणी होती. सुवर्ण नाण्यांखेरीज रोममधून भारतात शिसे, जस्त, पोवळी, मद्य, ऑलिव्ह तेल या गोष्टी आयात होत असत. गुजरातमध्ये बेट द्वारका येथील समुद्रात इसवी सन 2000 ते 2001 मध्ये केलेल्या पुरातत्वीय पाहणीत विविध आकारांचे मद्यकुंभ म्हणजेच एम्फोरे, जहाजांचे नांगर, खापरे, शिशाचा गोळा इत्यादी वस्तू मिळाल्या. एम्फोऱ्यांचा वापर रोमहून आयात होणारे ऑलिव्ह तेल आणि मद्य आणण्यासाठी होत.
भारत रोम व्यापाराचे पुरावे भारतातील अनेक स्थळांच्या उत्खननातून प्राप्त झाले आहेत. त्यावरून महाराष्ट्रातील पैठण, तेर, कोल्हापूर, जालना जिल्ह्यातील भोकरदन म्हणजेच भोगवर्धन इत्यादी शहरे महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती असे दिसते. कोल्हापूरचा उल्लेख टॉलेमीने हिप्पोकोरा असा केला आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सहज जाता जाता किनारा जवळ आला की कावळे त्या दिशेने उडू लागतात आणि त्यामुळे खलाशांना किनाऱ्याकडे जाण्याची दिशा कळते असे म्हणतात. जहाजावरील अशा कावळ्यांना दिशाकाक असे म्हणत असत. हडप्पा संस्कृतीच्या एका मातीच्या वटिकेवर जहाजाचे चित्र आहे आणि त्यासोबत दिशाकाकही दाखवलेले आहेत. प्राचीन काळी भारतीय जहाजांवरील खलाशी कावळ्यांचा उपयोग दिशेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी करत असत. याची साक्ष बावेरू जातक या जातक कथेत मिळते. तसेच भारतीय व्यापारी समुद्रमार्गाने दूरवरच्या देशांपर्यंत जात असत हेही या कथेतून समजते. बावेरू म्हणजेच बॅबिलॉन असे मानले जाते. हे इसवी सनापूर्वी 1800 ते 600 या कालखंडात मेसोपोटेमियामध्ये अस्तित्वात आलेले राज्य होते. हंबुराबी हा बॅबिलॉनचा प्रसिद्ध राजा होता. इसवी सनापूर्वी 539 मध्ये अखमोनीय सम्राट दुसरा सायरस याने बॅबिलॉन जिंकून घेतले. या कथेच्या आधारे भारतीय व्यापारी परदेशात कावळे, मोर यांसारखे पक्षी घेऊन जात असत याला पुष्टी मिळते. 12.2 भारत आणि गांधार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. भौगोलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे गांधार स्थान भारत आणि मध्य आशियाला जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर अत्यंत महत्त्वाचे होते. हा प्रदेश जनपदांच्या काळापासून ते इस्लामच्या आगमनापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडला गेला होता. मध्य आशियातून भारतात आलेले आक्रमक असोत की बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने भारतातून पश्चिमेकडे पाठवलेले भिक्खू असोत अथवा चीनमधून भारतात आलेले बौद्ध भिक्खू असोत, सर्वजण अफगाणिस्तान मार्गेच आले होते. सम्राट अशोकाचा काळ. सम्राट अशोकाच्या 13 क्रमांकाच्या लेखात समकालीन ग्रीक राजांची नावे दिलेली आहेत हे आपण 8व्या पाठात पाहिले. त्यामध्ये त्या राजांच्या आधिपत्याखालील प्रदेशांमध्येही अशोकाच्या धम्मविजयाच्या संदेशानुसार लोकांची वर्तणूक नीतिमान झालेली असल्याचा उल्लेख आहे. कंबोज या प्राचीन अफगाणिस्तानमधील राज्याचा उल्लेखही त्यामध्ये केलेला आहे. अफगाणिस्तानातील कंदहार येथील सम्राट अशोकाच्या ग्रीक भाषेतील शिलालेखात ग्रीक आणि आरेमाइक लिपींचा वापर केलेला आहे. या शिलालेखावरून अफगाणिस्तानचा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा अंतर्गत भाग होता हे स्पष्ट होते. अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये पाठवलेल्या भिक्खूचे नाव थेर मैहांतिक, मध्झांतिक आणि ग्रीक योन राज्यांमध्ये पाठवलेल्या भिक्खूचे नाव थेर महारखित असे होते. कुशाण सम्राट कनिष्क आणि कुशाण सत्तेनंतरचा काळ. कनिष्कांचे साम्राज्य पूर्वेकडे पाटलीपुत्र आणि उत्तरेकडे काश्मीरपासून मध्य आशियापर्यंत पसरले होते. पुरुषपूर म्हणजेच पेशावर आणि मथुरा या त्याच्या 2 राजधान्या होत्या. प्राचीन कपिशा म्हणजेच बेग्राम ही कुशाणांची आणखी एक राजधानी होती. बेग्राम रेशीम मार्गावर मोक्याच्या ठिकाणी वसलेले होते. अफगाणिस्तान ते चीनपर्यंतचा व्यापारी मार्ग कुशाण राजांच्या ताब्यात होता. हा मार्ग तक्षशिला, खैबर खिंड येथून अफगाणिस्तानमधील बामियान व तेथून पामीरच्या पठारावरून चीनकडे जात असे. त्या मार्गाने कुशाण राजवटीत बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत होऊ शकला. सम्राट कनिष्काच्या काही नाण्यांवर गौतम बुद्धाची प्रतिमा असून त्याखाली बोद्धो असा लेख आढळतो. नाण्यावर आढळणाऱ्या गौतम बुद्धांच्या प्रतिमांमध्ये या प्रतिमा सर्वाधिक प्राचीन आहेत. अफगाणिस्तानमार्गे भारतात आलेल्या फाहियान, युआनश्वांग यांसारख्या चीनी बौद्ध भिक्खूंनी तेथे पाहिलेल्या बौद्ध विहार आणि स्तूप यांचे वर्णन केले आहे. अफगाणिस्तानमध्ये बौद्ध विहार आणि स्तूप यांचे असंख्य अवशेष आहेत. त्यातील शाहजी की ढेरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थळाचे उत्खनन झालेले आहे. हे स्थळ पाकिस्तानमध्ये पेशावर जवळ आहे. शाहजी की ढेरी येथे उजेडात आलेल्या स्तूपाचे विशेष महत्त्व आहे. हा स्तूप सम्राट कनिष्काच्या काळात बांधला गेला. तो कनिष्क स्तूप या नावानेही ओळखला जातो. तेथील करंडकात मिळालेल्या अस्थी गौतम बुद्धांच्या आहेत असे परंपरेने मानले जाते. याशिवाय महासेन संघारामातील कनिष्क विहाराच्या बांधकामावर देखरेख करणारा प्रमुख सेवक अग्निशाल असे कोरलेले आहे. हा करंडक सध्या पेशावरच्या संग्रहालयात आहे. संघाराम म्हणजेच बौद्ध भिक्खूंचे निवासाचे स्थान. प्राचीन काळी नगराहार या नावाने ओळखले जाणारे आधुनिक जलालबाद जवळचे हड्डा हे स्थळ अफगाणिस्तानमधील बौद्ध धर्माचे आणखी एक महत्त्वाचे केंद्र होते. तिथे अनेक स्तूप आणि विहार यांचे अवशेष आहेत. या स्तूपांच्या परिसरात मिळालेली शिल्पे गांधार शैलीचा अत्युत्कृष्ट नमुना आहेत.
जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त झालेले आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे तख्त ई बाही या नावाने ओळखले जाते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ते गांधार प्रदेशातील पख्तूनख्वा प्रांतात आहे. हा भाग आता पाकिस्तानमध्ये समाविष्ट झालेला आहे. तख्त ई बाही येथील विहाराच्या वास्तुसंकुलाचे बांधकाम इसवी सनाच्या पहिल्या शतकात सुरू झाले. त्यानंतर तिथे इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत विविध वास्तूंचे बांधकाम केले गेले. तेथील अवशेषांमध्ये 3 स्तूप आणि इतर वास्तूंचे अवशेष आहेत. अफगाणिस्तानमधील प्राचीन बौद्ध स्तूप, विहार यांखेरीज जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा प्राप्त झालेल्या बामियानच्या बुद्धमूर्ती विशेष उल्लेखनीय आहेत. बामियान काबूलच्या पश्चिमेस 250 किलोमीटर अंतरावर असून प्राचीन रेशीम मार्गावर आहे. तेथे कुह ए बाबा नावाच्या पर्वतरांगांमधील एका कड्याजवळ 750 गुहा खोदलेल्या आहेत. या गुहांमध्ये अतिशय सुंदर अशी बौद्ध भित्तिचित्रे रेखाटलेली होती. फक्त 2 गुहांमध्ये स्तूप होते. याच कड्यामध्ये 2 प्रचंड मोठे कोनाडे खोदून त्यामध्ये 2 उभ्या बुद्धमूर्तींचीही बांधणी केलेली होती. त्यातील एक 53 मीटर आणि दुसरी 38 मीटर उंचीची होती. या मूर्तीचा गाभा कड्याच्या मूळ दगडात कोरला होता. नंतर त्यावर अनेक मातीचे थर चढवून गौतम बुद्धांची प्रतिमा आणि त्यांच्या अंगावरील वस्त्रे यांचा कलात्मक आकार साकारण्यात आला होता. गौतम बुद्धांचे हात लाकडी सांगाड्याच्या आधाराने तयार करून ते लाकडी खुंट्यांच्या सहाय्याने मूर्तीवर बसवण्यात आले होते. युआन श्वांगने केलेल्या वर्णनानुसार मूर्तीच्या बाजूने रंगीत भित्तिचित्रे रेखाटलेली होती. इतकेच नव्हे तर मूळ मूर्तीसुद्धा रंगीत, सोन्याचा मुलामा चढवलेल्या आणि मौल्यवान रत्ने जडवलेल्या होत्या. बामियानच्या बुद्धमूर्ती तालिबान या मूलतत्ववादी संघटनेने इसवी सन 2001 मध्ये नष्ट केल्या. युनेस्को आणि जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा अनेक देशांमधील संघटनांच्या मतीने अफगाणिस्तानचे सरकार बामियान येथील हा जागतिक वारसा पुन्हा पूर्वस्थितीला आणण्यासाठी काम करत आहे. हे काम सुरू झाल्यानंतर बामियान येथील काही गुहांमधील रंगीत भित्तिचित्रे उजेडात आली. त्याखेरीज एका 19 मीटर लांबीच्या महापरिनिब्बाण मूर्तीचेही अवशेष मिळाले आहेत. युआन श्वांगने केलेल्या वर्णनानुसार बामियान येथे दुर्मिळ बौद्ध हस्तलिखितांचेही एक ग्रंथालय होते. पुरातत्वीय संशोधकांना भुर्जपत्रे आणि तालपत्रे यांच्यावर लिहिलेली काही हस्तलिखिते बामियान येथील एका विहारात मिळाली आहेत. अफगाणिस्तानमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्तीही मिळालेल्या आहेत. त्यात काबूल शहराच्या जवळ मिळालेली एक गणेशाची मूर्ती आहे. इसवी सनाच्या 4थ्या शतकातील ही मूर्ती गणेशाच्या मूर्तींमध्ये सर्वाधिक प्राचीन आहे. विशेष म्हणजे गणेशाची इतकी प्राचीन मूर्ती भारतातही मिळालेली नाही. काबूलजवळ खैरखाना नावाचे एक मंदिर आहे. येथील उत्खननात सूर्य देवतेची रथारूढ मूर्ती मिळाली. अफगाणिस्तानमधील बौद्ध आणि हिंदू अवशेषांचा सविस्तर आढावा घेणे अवघड असले तरी वरील उदाहरणांवरून इस्लामपूर्व काळात गांधार प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी संलग्न होता हे निर्विवादपणे लक्षात येते. 12.3 भारत आणि चीन. आशिया आणि युरोप यांना जोडणाऱ्या मार्गाचा रेशीम मार्ग असा प्रथम उल्लेख फर्डिनांड व्हॉन रिस्टोफेन या जर्मन भूगोलशास्त्रज्ञाने केला. या रेशीम मार्गाची लांबी 6000 किलोमीटरहून अधिक आहे. हा एक सलग हमरस्ता आहे असे वाटू शकेल, परंतु प्रत्यक्षात हा मार्ग रस्त्यांच्या अनेक शाखोपशाखांचे एक जाळे आहे. रेशीम मार्गाची प्रमुख शाखा चीन, भारत मार्गे पुढे मध्य आशियातील वाळवंटांमधील ओएसिसमधील शहरांना जोडत पुढे जाणारी होती. तेथील शहरांमधून व्यापाऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची सोय होत असे आणि त्यांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठही उपलब्ध होत असे. या प्रमुख शाखेच्या उत्तरेकडील गवताळ प्रदेशातून दुसरी एक शाखा जात असे. या दुसऱ्या मार्गाने गेल्यास करावा लागणारा प्रवास हा तुलनेने कमी अंतराचा होता, तरीही त्याचा अवलंब कमी होत असे. या मार्गावरील प्रवास करताना येथील भटक्या पशुपालक टोळ्यांचा होणारा उपद्रव तसेच निवास आणि भोजनाच्या सोयी आणि बाजारपेठांचा अभाव ही त्यामागील कारणे होती. चीनच्या झिंजियांग प्रांतातून निघणाऱ्या रेशीम मार्गाच्या 2 उपशाखा तक्षशिला नगरापर्यंत येत असत. त्यातील एक काशगर या शहरापासून गांधार प्रदेशाकडे येत असे आणि दुसरी झिंजियांग प्रांतातील यारकंद शहरापासून निघून लेह मार्गे काश्मीरपर्यंत पोचत असे. याच मार्गाने भारत आणि चीनमधील भिक्खू चीनमध्ये ये जा करत असत. या मार्गाच्या उत्तरेला गान्सू या चीनमधील प्रांतापासून सुरू होऊन हा मार्ग काशगरपर्यंत पोचत असे. चीनची अभेद्य भिंत या प्रांतातच आहे. भारतातून चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराची सुरुवात इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून झाली. या काळात उदयाला आलेल्या हान राजघराण्याने त्यांच्या साम्राज्याचा विस्तार मध्य आशियापर्यंत केला होता. रेशीम मार्गावर त्यांचे वर्चस्व होते.
चीनी परंपरेनुसार राजघराण्याचा दुसरा राजा मिंग ती याने पाठवलेल्या त्याच्या प्रतिनिधींबरोबर कश्यप मातंग आणि धर्मरक्ष हे दोन बौद्ध आचार्य मध्य भारतातून इसवी सन 67च्या सुमारास चीनमध्ये गेले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कश्यप मातंग आणि धर्मरक्ष हे दोन बौद्ध आचार्य मध्य भारतातून इसवी सन 67च्या सुमारास चीनमध्ये गेले. त्यांनी त्यांच्यासोबत अनेक बौद्ध ग्रंथ पांढऱ्या घोड्यावरून नेले. चीनमध्ये पोचल्यानंतर त्यांनी त्या ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद केला. त्या दोघांच्या सन्मानार्थ चीनी सम्राटाने एक मंदिर बांधले. व्हाईट हॉर्स टेम्पल या नावाने ते मंदिर ओळखले जाते. हे चीनमध्ये बांधले गेलेले पहिले बौद्ध मंदिर होय. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात हान राजसत्ता लयाला गेली. त्याचबरोबर चीनमध्ये राजकीय विघटनाचा आणि अशांततेचा काळ सुरू झाला. तो इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत टिकला. या काळात चीनमध्ये बौद्ध धर्माची लोकप्रियता वाढीस लागली. अनेक चीनी यात्रेकरू मध्य आशियातील आणि भारतातील बौद्ध केंद्रांना भेट देऊ लागले. इसवी सनाच्या 4थ्या शतकात कुमारजीव या अत्यंत विद्वान आणि ख्यातनाम बौद्ध भिक्खूने अनेक बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत अनुवाद केले. इसवी सनाच्या 6व्या शतकात चीनमधील बौद्ध धर्माची लोकप्रियता शिगेला पोहोचली. या काळापर्यंत थेरवाद, हीनयान आणि महायान या बौद्ध धर्मांच्या दोन्ही शाखा आणि त्यांच्या अंतर्गत असणारे अनेक संप्रदाय चीनमध्ये प्रस्थापित झाले होते. 7व्या शतकात चीनमध्ये हळूहळू इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांचा प्रवेश झाला. 13व्या शतकात होऊन गेलेला चंगेज खानचा नातू कुबलाई खान याला बौद्ध धर्माविषयी विशेष आकर्षण होते. इसवी सनाच्या 1ल्या शतकात बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच चीनी कलाशैलीमध्ये एक नवीन प्रवाह सुरू झाला. त्या काळात चीनमध्ये आलेले अनेक महायान बौद्ध भिक्खू मध्य आशियातून आलेले होते. त्यांच्या प्रभावाखाली चीनमध्ये गौतम बुद्ध आणि बोधिसत्वांच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. चीनच्या झिंजियांग प्रांताला उदयाला आलेल्या या कलाशैलीला सेरेंडियन कलाशैली म्हटले जाते. सेरेस म्हणजे चीन आणि इंडिया. सेरेंडियन कलाशैलीवर गांधार शैलीचा प्रभाव आहे. ग्रीक, पर्शियन आणि चीनी कलाशैलींचे मिश्रण या शैलीत पाहायला मिळते. सर ऑरेलस्टाईन यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात सेरेंडियन कलाशैलीतील टेराकोटा माध्यमातील अनेक शिल्पे उजेडात आली. चीनमध्ये इसवी सनाच्या 4थ्या-6व्या शतकात अनेक बौद्ध मंदिरे आणि विहार बांधले गेले, परंतु क्वचितच स्तूप बांधले गेले. त्याऐवजी प्रत्यक्ष मंदिरात चीनी धाटणीचा एक पॅगोडा असे. पॅगोडाची इमारत लाकडी असल्यामुळे यातील बहुतेक इमारती आज अस्तित्वात नाहीत. हे पॅगोडे अनेक मजली असत. प्रत्येक मजला खालच्या मजल्यापेक्षा लहान होत जाई. सर्वात वरच्या मजल्यावर धातूची दांडी, यष्टी आणि त्यावर खालून वर क्रमशः लहान होत जाणाऱ्या धातूच्या कडा असत. भारतीय स्तूपावरील छत्रीप्रमाणे असलेली ही यष्टी आणि कड्या यांची रचना एवढीच भारतीय स्तूपाची आठवण देणारी खूण या चीनी पॅगोडांच्या बांधणीत शिल्लक राहिली. नंतरच्या काळात पॅगोडांचे बांधकाम विटा आणि दगड वापरून केले गेले. चीनमध्ये भारतीय बौद्ध कला परंपरेचा प्रभाव कोरीव लेण्यांच्या रूपातही अस्तित्वात आहे. त्यातील 3 स्थळांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळालेला आहे. त्या लेण्यांमधील डुनहुआंग येथील लेणी प्राचीन रेशीम मार्गावर आहेत. ही लेणी मोगाओ लेणी म्हणून ओळखली जातात. त्यांची निर्मिती 13व्या-14व्या शतकापर्यंत सुरू होती. चीनच्या अंतर्भागातून येणारे व्यापारी डुनहुआंगपर्यंत येत. त्यांच्यासाठी भारत आणि पश्चिमेकडून येणाऱ्या परदेशी सौदागरांना भेटण्याचे डुनहुआंग हे महत्त्वाचे केंद्र होते. येथील जवळपास 500 लेण्यांमध्ये शिल्पे आणि भित्तिचित्रे अत्यंत समृद्ध आहेत. या लेण्यांमधून बौद्ध ग्रंथांची हजारो हस्तलिखिते मिळाली. पुढील पाठात भारतीय संस्कृतीचा प्रसार श्रीलंका आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये कसा झाला याचा इतिहास आणि भारतीय संस्कृतीच्या तेथे आजही अस्तित्वात असणाऱ्या खुणा यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.